राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील माहूचा मळा परिसरासह मल्हारवाडी, घोरपडवाडी या भागांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी करण्यात आली आहे। सलग मुसळधार पावसामुळे शेतकरी बांधवांचं प्रचंड नुकसान झालंय। मका, घास, कपाशी, सोयाबीन अशी विविध पिकं अक्षरशः उद्ध्वस्त झाली आहेत। अनेक ठिकाणी शेतमाळ गुडघाभर पाण्याखाली गेला आहे। शेतकरी बांधवांना घेतलेले परिश्रम क्षणामध्ये वाहून गेलेत। सध्या सरकारनं जाहीर केलेली मदत ही अत्यंत तुटपुंजी आहे। भरीव निधीची तरतूद करणं आवश्यक आहे। त्याचबरोबर सरसकट कर्जमाफी हीच खरी काळाची गरज आहे, अन्यथा शेतकरी बांधवाचा पूर्णपणे धीर खचेल। शेतकरी निराशेच्या गर्तेमध्ये ढकलला गेला आहे। अशा वेळी त्यांच्या सोबत उभे राहून योग्य ती मदत करणं ही सरकारची जबाबदारी आहे, असं प्रतिपादन माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केलंय। आज बारागाव नांदूर परिसरामध्ये जे काही शेती पिकाचं नुकसान झालं त्याची पाहणी करायला आपण सगळे आलो होतो। अक्षरशः परवा जो मोठी अतिवृष्टी झाली, अजून जे ओढ्यांचं पाणी हे सगळं शेतामध्ये घुसलेलं आहे। आता कपाशीचं पीक आपण बघितलं, संपूर्ण क्षेत्रामध्ये जवळपास गुडघाभर असं पाणी। हे नुकसान हे प्रचंड कधी हे भरून न येण्याजोगं नुकसान खरं झालेलं आहे। आणि सरकारनं जी काय चोपडी नुकसान भरपाईची रक्कम जाहीर केली त्यांनी काहीच होऊ शकत नाही। वाढीव नुकसान भरपाई तर द्यावीच, पण आता मात्र सरसकट कर्जमाफी करण्याची ही योग्य वेळ आहे। योग्य म्हणजे याच्यापेक्षा अजून काय शेतकऱ्यावरती प्रसंग ओढवणार आहे। आणि या अत्यंत दुर्दैवी प्रसंगामध्ये शेतकऱ्याला धीर देण्याकरता आता या सरकारनं तातडीनं संपूर्ण कर्जमाफी जाहीर करणं हा एवढाच पर्याय खरा आता राहिला आहे। म्हणून आमची सर्वांची या सरकारला, सगळ्या शेतकऱ्यांची तीव्र अर्थ हाक आहे आमची की आता अजून अंत न बघता तातडीनं भरीव मदत देऊन सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांची करावी।